नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी परत एक महत्त्वाचा अपडेट, महत्त्वाची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. तसेच महाराष्ट्र सरकारची एक नवीन योजना तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. जसं की मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की आता यावर्षी 2024चं जे काही शैक्षणिक वर्ष आहे ते नुकतंच सुरू झालेलं आहे. तर यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना सरकारी वसतिगृहात प्रवेश नाही मिळाला अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ आज मी तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन आलोय. या व्हिडिओमध्ये मित्रांनो, जर तुम्हाला अजूनही सरकारी वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशी एक योजना सांगणार आहे, ज्या योजनेअंतर्गत तुम्हाला जवळपास 51,000 रुपयापर्यंत लाभ इथे भेटणार आहे, जर तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र असाल तर. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 15 जुलै. त्यासाठी लवकरात लवकर अर्ज करण्यास सुरुवात करा. आता आपण या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. अर्ज कुठे करायचा आहे, पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्रे कोणती आणि कोणत्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ भेटणार आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की काही विद्यार्थ्यांना वसतिगृहात काही कारणास्तव प्रवेश मिळत नाही, म्हणजे त्यांची जी काही टक्केवारी असते त्या गुणवत्तेनुसार त्यांची निवड इथे होत नाही. तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली. तर या योजनेचं नाव आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. मित्रांनो, तुम्हा सर्वांना स्वाधार योजना माहीत असेल, तर स्वाधार योजनेसारखीच ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना असणार आहे. या योजनेअंतर्गत पण विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी 51,000 रुपये आर्थिक लाभ इथे दिला जातो. ही जी काही संपूर्ण अमाऊंट असते ती संपूर्ण अमाऊंट विद्यार्थ्याच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केली जाते. चला तर याच योजनेबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर या योजनेसाठी जी काय अर्ज प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. 450 विद्यार्थ्यांनी गुणवत्तेनुसार या योजनेअंतर्गत त्या विद्यार्थ्यांची निवड इथे करण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती नवबद्ध विद्यार्थ्यांसाठी असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेच्या धर्तीवर शासनाने आता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळवावी यासाठी ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. तर इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक पी.जी. वावळे यांनी कळविले आहे की 12वी उत्तीर्ण ओबीसी, व्हीजीएनटी, एसबीसी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशानुसार वंचित राहिले आहेत. असे विद्यार्थी निवास व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही महत्त्वाची योजना सुरू केली आहे. आता या योजनेअंतर्गत कोणकोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात तुम्हाला माहित आहे. 12वी नंतर उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, यामध्ये ओबीसी कास्ट, व्हीजीएनटी कास्ट, एसबीसी कास्ट या कोणत्याही प्रवर्गातील विद्यार्थी या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतो. या योजनेअंतर्गत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेत असलेल्या द्वितीय वर्षाच्या 150, तृतीय वर्षाच्या 150 आणि चतुर्थ वर्षाच्या 150 अशा प्रकारे एकूण 450 विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार इथे या योजनेअंतर्गत निवड केली जाणार आहे. ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची योजना आहे. या योजनेसाठी पात्रता काय आहे, तर योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात क वर्ग मनपा क्षेत्र शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता आणि निर्वाह भत्त्यापैकी 51,000 रुपये इथे मिळणार आहे. आता ही जी काही योजना असणार आहे ही फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापुरतीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रापुरती आहे. तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात असाल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळवू शकता. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना नेमकं काय आहे, तर राज्यातील गरजू आणि आर्थिक परिस्थितीत बिकट असणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक सहाय्यता देण्यासाठी ही महत्त्वपूर्ण योजना राबवली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित प्रवर्गाचा जातीचा दाखला, रहिवासीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 11वीचे गुणपत्र, बँक खाते, झेरॉक्स, आधार कार्ड आदी जे काही भरपूर असे डॉक्युमेंट आहेत ते संपूर्ण कागदपत्रे इथे तुम्हाला सादर करावी लागणार आहेत. ही संपूर्ण कागदपत्रे सादर केल्यानंतरच तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. परंतु यामध्ये एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे 15 जुलैपर्यंत या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. तर ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. आता सर्वांना क्वेश्चन पडला असेल, भाई नेमका आता या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आहे, तर अर्ज करण्याची पण प्रोसेस सोपी दिलेली आहे. जर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळचं जे काही समाज कल्याण कार्यालय असेल त्यामध्ये
इतर मागास बहुजन कल्याण विभाग असेल त्या विभागामध्ये जाऊन या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज इथे करायचा आहे. परत एकदा मी तुम्हाला सांगतो, तुमचं जवळचं जे काही समाज कल्याण कार्यालय असेल तिथे जायचंय. त्या कार्यालयात गेल्यानंतर त्या कार्यालयामध्ये एक वेगळा विभाग असतो, इतर मागास बहुजन कल्याण विभाग. त्या विभागामध्ये जाऊनच तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज इथे करायचा आहे. त्या विभागामध्ये गेल्यानंतर त्या योजनेचा अर्ज घ्यायचा आहे. अर्जामध्ये संपूर्ण माहिती फिलअप करायची आहे. दिलेले डॉक्युमेंट अटॅच करून संबंधित अधिकाऱ्याकडे हा ॲप्लिकेशन फॉर्म ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने तुम्ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करू शकता. मित्रांनो, अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचं अपडेट होतं. ज्या विद्यार्थ्यांना अजूनही वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना आता प्रत्येक वर्षाला 51,000 रुपये आर्थिक लाभ इथे दिला जाणार आहे. तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळवू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.